तेजस आणि जिनलच्या राखीची खास गोष्ट। तेजस आणि जिनल हे दोघे भाऊ बहीण होते। दोघांमध्ये खूप प्रेम होतं आणि त्यांचं नातं काहीसं स्नेहपूर्ण आणि मजेशीर होतं। जिनल नेहमी तेजस दादाला त्रास देत असे आणि तेजस ही तिला समजावून देण्याच्या नावाखाली तिला चिडवत असे। तरीही दोघांमध्ये एक अनोखा स्नेह होता। रक्षाबंधनाचा दिवस जवळ आला होता आणि जिनल नेहमीप्रमाणे तेजस दादासाठी काहीतरी खास करण्याचा विचार करत होती। तिने मनात ठरवलं की यावर्षी रक्षाबंधनाच्या दिवशी तेजस दादाला एक चांगला सरप्राईज द्यायचा। तिने आधीच त्याचं आवडतं चॉकलेट आणि त्याच्या आवडीच्या रंगाची राखी आणून ठेवली होती। रक्षाबंधनाचा दिवस आला। आभाळातले ढग पांढरे होते आणि वातावरणात एक सुखद गारवा होता। मंद वारा वाहत होता आणि आकाशातला सूर्य आळसावत चमकत होता। जिनल तेजस दादाला म्हणाली, दादा, आज मी तुझ्यासाठी काहीतरी खूप खास तयार केले आहे। तेजसने हसत विचारलं, आणि काय ते? जिनलने लहानशी एक पिशवी त्याच्यासमोर ठेवली। तेजसने ती पिशवी उघडली आणि त्यात आत ते विचित्र रंगबिरंगी रबरी साप दिसला। तेजस ताबडतोब घाबरून मागे सरकला आणि ओरडला, अरे हे काय आहे? तू मला खोटा साप देऊन घाबरवलंस? जिनल मोठ्यानं हसली आणि म्हणाली, अरे माझ्या लाडक्या दादासोबत थोडीशी मजा नाही करू शकत मी? ही तर फक्त सुरुवात आहे। तेजसने नाराजी दाखवली, पण त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य लपवू शकलं नाही। त्याने जिनलला म्हटलं, तू नेहमी मला त्रास देत असतेस, पण मी तुला काही सोडणार नाही। तेव्हा जिनल म्हणाली, राखी बांधण्यासाठी मी सज्ज आहे, पण यावेळेस मला काहीतरी विशेष हवं आहे। तेजसने विचारलं, काय विशेष? जिनलने मिश्किलतेनं उत्तर दिलं, माझं वर्षभरचं खोटं सांगणं, मजा करणं आणि तुला त्रास देणं तुला माफ करायचं आहे, आणि ते सुद्धा अगदी मनापासून। तेजस हसत म्हणाला, अरे बाप रे, एवढं मोठं काम आहे, पण तू माझी लाडकी बहीण आहेस म्हणून करतो। जिनलने त्याचा हात धरलं आणि त्याला राखी बांधली। तेजसने तिला मिठी मारली आणि म्हणाला, जिनल, तू मला कधीही त्रास दे, पण कधीही दूर जाऊ नकोस। तुझं असणं हेच माझं खरं सुख आहे। जिनलने देखील तेजस दादाला मिठी मारली आणि म्हणाली, तू नेहमी माझ्या बाजूला राहा दादा, तूच माझी खरी ताकद आहेस। चल आता मस्त नारळाच्या मिठाईचा आस्वाद घेऊया। दोघेही हसत खिदळत बाहेर आले, जिथे ताज्या नारळाच्या मिठाया आणि अन्य गोडधोड पदार्थांची मेजवानी त्यांची वाट बघत होती। त्या गारव्यात आणि सुंदर वातावरणात रक्षाबंधनाचा तो खास क्षण जिनल आणि तेजसच्या आठवणींमध्ये कायमस्वरूपी राहील। मजा मस्तीच्या आणि खेळीमेळीच्या वातावरणातही त्यांचं बंधन जास्त घट्ट झालं आणि त्याच दिवशी तेजसने जिनलला एक सरप्राईज गिफ्ट दिलं, ज्यामुळे जिनलला कळलं की तिचा मोठा भाऊ खूप मोठा आणि समजदार आहे। आशा आहे तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनल आकाशिक स्टोरीजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।